नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस-के एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आजच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा आपण इंग्रजीच्या प्रश्नांना कव्हर करणार आहोत. हे सर्व प्रश्न टॉप क्वेश्चन्स आहेत आणि या प्रकारचे प्रश्न आपल्याला नेहमी विविध परीक्षांमध्ये विचारले जातात. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या हायकोर्ट किंवा तलाठी परीक्षांसाठी ही सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या सर्व प्रश्नांचा सराव आपला झाला पाहिजे आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला शेअरसुद्धा करायचं आहे, की तुमचे इतक्या प्रश्नांपैकी जवळपास 20 क्वेश्चन्स आपण आज कव्हर करणार आहोत. त्यापैकी तुमचे किती प्रश्न जे आहेत ते बरोबर आलेले आहेत, उत्तरं बरोबर आलेली आहेत. पहिला प्रश्न बघा, स्टेटमेंट ओपन टू मोर दॅन वन इंटरप्रिटेशन. स्टेटमेंट म्हणजे विधान, हे सगळ्यांना माहिती आहे. एक अशा प्रकारचं विधान की जे ओपन आहे, खुलं आहे. टू मोर दॅन वन, एकपेक्षा जास्त. इंटरप्रिटेशन म्हणजे काय, व्याख्या लावणे किंवा अर्थ लावणे किंवा व्याख्या करणे किंवा अर्थ अर्थ लावणे. सो एक अशा प्रकारचं स्टेटमेंट, त्याचे एकपेक्षा जास्त अर्थ लावले जाऊ शकतात. अशा प्रकारच्या स्टेटमेंटला नेमकं काय म्हटलं जाईल? मग पहिला शब्द त्यांनी दिलेला आहे ॲम्बिडेक्स्ट्रस. ॲम्बी म्हणजे काय मित्रांनो, दोन. आणि डेक्स्ट्रस म्हणजे काय, तर डेक्स्ट्रस म्हणजे स्किलफुल किंवा स्किल किंवा कुशलता किंवा कौशल्य. ज्या व्यक्तींकडे दोन कौशल्य म्हणजे दोन कशा प्रकारचे स्किल असतील किंवा दोन कशा प्रकारचे कौशल्य असतील. एखादा व्यक्ती जर राईट हँडने पण लिहितोय आणि सेम तेच तो लेफ्ट हँडने पण लिहू शकतो, तर त्याला आपण ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणू शकतो. म्हणजे कुठलंही काम जे व्यक्ती डाव्या हाताने करतो, तेच काम जर तो उजव्या हातानेही करत असेल, तर अशा परिस्थितीत आपण काय म्हणतो, तो व्यक्ती, तो पर्सन ॲम्बिडेक्स्ट्रस आहे. परंतु इथे व्यक्ती किंवा पर्सनबद्दल बोललं जात नाहीये, म्हणून ऑप्शन ए आपलं उत्तर होणार नाही. या ठिकाणी एका स्टेटमेंटबद्दल बोललं जात आहे, की जे 2 किंवा 2 पेक्षा जास्त अर्थ लावले जाऊ शकतात. 1 पेक्षा जास्त म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त होऊ शकतात. या ठिकाणी बघा, पुढचा शब्द आहे ॲम्बिग्वस, ज्यामध्ये ॲम्बी म्हणजे पुन्हा एकदा 2 होईल आणि ग्वस म्हणजे या ठिकाणी काय होईल, मार्ग किंवा पथ किंवा ज्याला आपण वे. म्हणजे एक असं स्टेटमेंट असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल, की ज्या ठिकाणी आपल्याला 2 मार्ग असतील. म्हणजे कोणतीही गोष्ट ज्या ठिकाणी आपल्याला समोर 2 मार्ग असेल, द्विधा मनस्थिती असेल, अस्पष्टता असेल, डाऊट असेल, अशा परिस्थितीत आपण कोणत्या शब्दाचा वापर करतो? ॲम्बिग्वस या शब्दाचा वापर करतो. मग या ठिकाणी सुद्धा एक असं स्टेटमेंट आहे, की ज्याची एकापेक्षा जास्त अर्थ लावले जाऊ शकतात. म्हणजे आपल्याकडे एकापेक्षा जास्त मार्ग आहेत, की त्या मार्गांनी आपण त्याचे वेगवेगळे इंटरप्रिटेशन करू शकतो आणि म्हणून या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर काय होईल मित्रांनो? ऑप्शन बी होईल. त्यानंतर बघा, ॲम्ब्युश. ॲम्ब्युश कशाला म्हटलं जातं? हा एक व्हर्ब आहे. व्ही2 किंवा व्ही3 आपण याला घेऊ शकतो आणि याचा अर्थ होतो सिक्रेटली अटॅक करणे किंवा अनएक्सपेक्टेड अटॅक जो होतो, त्याला आपण ॲम्ब्युश म्हणतो आणि म्हणून आपलं हे उत्तर होणार नाही. आणि एम्ब्रोशियल सगळ्यांना माहिती असेल, याचा अर्थ होतो डेलिशियस, रुचकर किंवा जे फ्रॅग्रन्स सुवासिक असेल त्यासाठी आपण याचा वापर करत असतो किंवा डिवाइन जे दैवी असेल त्यासाठी सुद्धा आपण एम्ब्रोशियलचा वापर करतो. आणि म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, टू स्पेंड विंटर इन अ डॉर्मंट स्टेट. टू स्पेंड म्हणजे खर्च करणे किंवा व्यतीत करणे आणि विंटर म्हणजे विंटर हा जो सीझन आहे तो स्पेंड केला जातो आहे, तो व्यतीत केला जातो आहे इन ए डॉर्मंट. डॉर्मंट म्हणजे काय, इनॅक्टिव्ह. डॉर्मंट म्हणजे काय मित्रांनो, इनॅक्टिव्ह स्टेट. स्टेट म्हणजे काय, अवस्था. जेव्हा एक अशा म्हणजे कुठल्या प्रकारची अवस्था, डॉर्मंट इनॅक्टिव्ह अवस्थेमध्ये एखादा पशु किंवा एखादा प्राणी किंवा एखादा कुणीही असो, तो विंटर स्पेंड करत असेल, तर त्याला काय म्हटलं जातं? त्याला कॉन्व्हलेस म्हटलं जातं का? त्याला कॉन्व्हलेस म्हटलं जात नाही. कॉन्व्हलेस म्हणजे काय, एखादा व्यक्ती आजारी असेल, त्या आजारातनं तो जो बरा होत असेल, एखाद्या व्यक्तीला काही जखम झाली असेल, इंज्युरी झाली असेल, त्यातनं जर तो बरा होत असेल, तर त्याला आपण त्या अवस्थेला काय म्हणत असतो? कॉन्व्हलेस म्हणतो. आणि म्हणून ऑप्शन ए आपलं उत्तर होणार नाही. कॅनॉट म्हणजे काय, एक्स्ट्रा मिनिंग पुट करणे. एखादा व्यक्ती काहीतरी बोलतोय त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा मिनिंग जो आहे तो ॲड करतोय. त्याला आपण कॅनॉट असं म्हणतो. म्हणून हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. हायबरनेट हा तोच शब्द आहे, की एखादा पशु किंवा एखादा प्राणी जो आहे, तो काय करतो? हायबरनेशन करतो. हे सगळ्यांना माहिती आहे, की तो काय करतो? डॉर्मंट स्टेटमध्ये जातो आणि म्हणून ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर होईल. हॉइस्ट म्हणजे काय, फडकवणे. आपण झेंडा फडकवतो, तर तो झेंड्यासाठी आपण फ्लॅग हा शब्द वापरतो. परंतु जो फडकवत आहोत त्यासाठी आपण हॉइस्ट हा शब्द वापरतो आणि म्हणून हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन सी आपलं करेक्ट ऑप्शन या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, ऑल हिज एंडेव्हर. ऑल हिज म्हणजे त्याचे संपूर्ण, एंडेव्हर म्हणजे काय, प्रयत्न. त्याचे संपूर्ण प्रयत्न, त्याचे संपूर्ण एफर्ट्स जे आहेत, टू विन हिज टीचर्स फेवर. त्याच्या टीचरचं फेवर जे आहे ते त्याला आपल्याकडे करून घ्यायचं होतं. त्याच्या टीचर्सचं जे आहे त्याला आपल्याकडे आपल्या फेवरमध्ये करायचं होतं आणि त्यासाठी तो वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत होता आणि हे सगळे प्रयत्न काय झालेले आहेत, असे सिद्ध झालेले आहेत, असे प्रूव्ह झालेले आहेत. अँड डिड नॉट, आणि त्याने डिड नॉट ब्रिंग आणि त्याने आणलं नाही
द डिझायर्ड रिझल्ट. आणि डिझायर्ड जे अपेक्षित रिझल्ट होते किंवा जे डिझायर्ड जे इच्छित फलप्राप्ती होती ती या ठिकाणी त्याला झालेली नाहीये. मग अशा परिस्थितीत जे ब्लँक आहे त्या ब्लँकमध्ये कोणता शब्द येईल हे आपल्याला 4 ऑप्शन्समधनं शोधायचं आहे. पहिला शब्द आहे ॲपरंट. ॲपरंट म्हणजे काय मित्रांनो? ज्याला आपण स्पष्ट म्हणतो, ज्याला आपण ठळक म्हणतो, ज्याला आपण काय म्हणतो? क्लिअर म्हणतो. सो आपण आताच एक शब्द पाहिला ॲम्बिग्युअस. ॲम्बिग्युअस म्हणजे काय? अस्पष्ट. आणि त्यासाठी विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता घेतला जाईल? ॲपरंट. ॲपरंट म्हणजे काय? स्पष्ट किंवा ज्याला आपण ठळक किंवा ज्याला आपण बोल्ड असं म्हणतो. त्यानंतर या ठिकाणी फ्युटाईल हा शब्द आहे. याचा अर्थ होतो निरर्थक, ज्याला आपण पॉइंटलेस असं म्हणतो. याचा अर्थ काय होतो? मीनिंगलेस किंवा पॉइंटलेस किंवा निरर्थक असं होत असतं. त्यानंतर परपेच्युअल हा एम-पी-एस-सी वाल्यांचा फार आवडता शब्द आहे. याला आपण अखंड किंवा याला आपण अनएंडिंग असं म्हणतो. कधी न संपणारे, त्याला आपण परपेच्युअल असं म्हणत असतो. कन्सिस्टंट असं म्हणत असतो. त्यानंतर प्रॉस्परस म्हणजे काय? भरभराटीचा. प्रॉस्परस म्हणजे काय? भरभराटीचा ज्याला आपण म्हणतो. आणि म्हणून या ठिकाणी आता बघा कोणतं ऑप्शन करेक्ट होईल मित्रांनो? ऑप्शन बी हे करेक्ट होईल. कारण जे एक्स्पेक्टेड किंवा जे डिझायर्ड रिझल्ट होते किंवा जे डिझायर होतं, जी इच्छा होती, ती इच्छा या ठिकाणी पूर्ण झालेली नाहीये. डिझायर्ड रिझल्ट जे आहेत ते डिड नॉट ब्रिंग. म्हणून निगेटिव्ह शब्द जो दिसतोय तो फ्युटाईल दिसतोय, की त्याने केलेले प्रयत्न हे कसे होते? निरर्थक प्रयत्न होते, मीनिंगलेस प्रयत्न होते, मीनिंगलेस किंवा पॉइंटलेस प्रयत्न होते. आणि म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल, की ऑल हिज एंडिव्हिअर, त्याचे जे सगळे प्रयत्न होते, ते प्रयत्न टू विन जिंकण्याचे, हिज टीचर्स फेवर, त्याच्या टीचरचं फेवर जिंकण्यासाठीचे त्याचे जे प्रयत्न होते, काय प्रूफ झाले? काय प्रूफ झाले? निरर्थक प्रूफ झाले. अँड डिड नॉट ब्रिंग द डिझायर्ड रिझल्ट, आणि डिझायर रिझल्ट आले नाही असं आपण म्हणू शकतो. बघा पुढे, अ कलर ब्लाइंड पर्सन इज नॉट एबल टू ब्लँक बिटवीन कलर्स. ए कलर ब्लाइंड पर्सन म्हणजे एखादा असा व्यक्ती असतो त्याच्यामध्ये कलर ब्लाइंडनेस असते, म्हणजे तो व्यक्ती कलर ओळखू शकत नाही, कलर रंगांप्रती तो ब्लाइंड असतो. इज नॉट एबल टू म्हणजे तो एबल नाहीये, समर्थ नाहीये. टू आणि नंतर दिलेला आहे ब्लँक, आणि ब्लँक नंतर दिलेला आहे बिटवीन. आणि हा बिटवीन शब्द फार महत्वाचा आहे. हा बिटवीन शब्द या ठिकाणी आपल्याला क्लिअरली कळेल की कोणता ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे. सो बघा, डिस्टिंग्विश. डिस्टिंग्विश म्हणजे काय? फरक करणे. आणि डिस्टिंग्विश नंतर आपण कोणता शब्द वापरतो? जनरली बिटवीन हा शब्द वापरतो. म्हणून ऑप्शन ए हेच आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करणे किंवा परीक्षण करणे. त्यानंतर ग्लान्स म्हणजे काय? एक नजर टाकणे. आणि डिफाईन म्हणजे काय? तर व्याख्या करणे. म्हणून बी, सी आणि डी हे अर्थानुसार जरी आपण गेलो तरी हे बरोबर होत नाहीये. आणि ऑब्झर्व, ग्लान्स आणि डिफाईन यानंतर आपण बिटवीन हा शब्द जनरली यूज करत नाही. आणि डिस्टिंग्विश नंतर मात्र आपण बिटवीन हा शब्द वापरतो. आणि म्हणून डिस्टिंग्विश, फरक करणे, भेद करणे या अर्थाने, डिफरन्शिएट करणे या अर्थाने हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. द रेकलेस. रेकलेस म्हणजे काय? निष्काळजी. द रेकलेस म्हणजे काय? निष्काळजी. आणि पुढे म्हटलेलं आहे यंग मॅन. तो जो निष्काळजी यंग मॅन आहे, तो कसा होता? तो ऑडेशियस होता. ऑडेशियस म्हणजे काय? ज्याला आपण धीट म्हणतो किंवा ज्याला आपण साहसी म्हणतो तो. ज्याला आपण बोल्ड, ब्रेव्ह, शूर म्हणतो तो. लायबल सगळ्यांना माहिती असेल, की ज्याची लायबिलिटी असते, ज्याला काहीतरी देऊ असतं, त्याची काहीतरी देण्याची जबाबदारी असते, त्याला आपण लायबल असं म्हणत असतो. त्यानंतर सस्पिशियस म्हणजे काय मित्रांनो? तर सस्पिशियस ज्याला आपण म्हणतो, की जे एक प्रकारे डाउटफुल असेल. सस्पिशियस म्हणजे काय? जर डाउटफुल असेल ते. आणि रिलायबल म्हणजे काय? तर रिलायबल म्हणजे जे विश्वसनीय असेल, विश्वास ठेवण्यासारखं असेल ते. मग बघा इथे निष्काळजी यंग मॅन आहे. त्यासाठी आपण सस्पिशियस, रिलायबल आणि लायबल, ऑडेशियस यापैकी कोणता शब्द घेणार? तर पुढे बघा, फॉर द डेट्स. फॉर द डेट्स म्हणजे काय? त्याने घेतलेली उधारी किंवा त्याने घेतलेलं जे कर्ज आहे ते. इन्कर्ड बाय हिम, त्याच्याद्वारा घेतलेलं जे कर्ज आहे ते. म्हणजे या ठिकाणी जो निष्काळजी यंग मॅन आहे, तो कसा आहे? लायबल आहे. कसा आहे? लायबल आहे. फॉर द डेट्स इन्कर्ड बाय हिम. आता बघा, डेट्स आहे आणि डेट्ससाठी आपली काय असते? लायबिलिटी असते. आपण अर्थशास्त्रामध्ये सगळ्यांना माहिती असेल, की जर आपण काही घेतलेलं असेल आणि आपल्याला जर ते नंतर द्यायचं असेल, त्याची परतफेड जर करायची असेल, तर वी आर लायबल पर्सन. आपल्याकडे ते लायबिलिटी आहे म्हणून आपण लायबल आहोत. म्हणून ऑप्शन ए, ऑप्शन सी, ऑप्शन डी कॅन्सल होईल. ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होईल. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न, द अनरोली बिहेवियर ऑफ द स्टुडंट्स ब्लँक देअर टीचर. अनरोली बिहेवियर म्हणजे एक उद्धटपणा ज्याला आपण म्हणू शकतो, की ते बिहेवियर जे स्टुडंट्सचं आहे, त्यामुळे त्यांचा टीचर जो आहे तो काय झालेला आहे? कम्फर्ट झालेला आहे का? अजिबात नाही. प्लीज आनंदी होईल का अनरोली बिहेवियरमुळे? शांत होईल का टीचर विद्यार्थ्याच्या अनरोली बिहेवियरमुळे? नाही. इरिटेट होईल.
संताप येईल, राग येईल. सो इरिटेट या ठिकाणी हा शब्द बरोबर राहील. हे सगळ्यांना समजलं असेल. पुढे बघा, द मिनिस्टर गेव. मिनिस्टर म्हणजे कोण? मंत्री. मंत्री गेव. गेव म्हणजे दिला. ॲन आणि ॲन नंतर लिहिलेलं आहे ब्लँक. त्यानंतर म्हटलंय की मंत्र्याने काहीतरी दिलं, की ज्यामुळे काय झालेलं आहे, की स्ट्रिक्ट ॲक्शन वुड बी टेकन अगेन्स्ट दी कल्प्रिट्स. जे कल्प्रिट्स आहेत, जे गुन्हेगार आहेत, त्यांच्या अगेन्स्ट, त्यांच्या विरोधात स्ट्रिक्ट ॲक्शन जी आहे ती घेतली जाईल. अशा प्रकारचं मिनिस्टरने दिलेलं आहे. मग अशा प्रकारचं मिनिस्टरने काय दिलेलं आहे? तर अँबिशन दिलेली आहे, महत्त्वाकांक्षा दिलेली आहे का? नाही. मिनिस्टर आहे तर काय देऊ शकतो? ॲश्युरन्स देऊ शकतो. ॲश्युरन्स सगळ्यांना माहिती असेल. ॲश्युरन्स म्हणजे काय मित्रांनो? आश्वासन. आणि मिनिस्टर लोकं जनरली काय देतात? आश्वासनच देतात. आणि म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. इन्शुरन्स विमा देईल का? नाही. म्हणून ऑप्शन सी कॅन्सल. ॲडमिशन प्रवेश दिला का? नाही. सो ऑप्शन डी पण कॅन्सल. पुढे बघा. शी वॉज लव्ड बाय हर एम्प्लॉईज फॉर हर ब्लँक. शी वॉज लव्ड म्हणजे तिच्यावर प्रेम केलं गेलं बाय हर एम्प्लॉईज, तिच्या एम्प्लॉईज कर्मचाऱ्यांद्वारा. फॉर हर कशामुळे तरी तिच्यावर प्रेम केलं गेलं किंवा तिला लाईक केलं गेलेलं आहे तिच्या एम्प्लॉईजद्वारा. मग त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण आहे इन्सॉलन्स म्हणजे काय? उद्धटपणा. तिच्या उद्धटपणामुळे तिच्यावर कोणी प्रेम करेल का? अजिबात नाही. आणि म्हणून ऑप्शन ए कॅन्सल करा. बेनेव्हलन्स म्हणजे काय? उदारता. बेनेव्हलन्स म्हणजे काय? उदारता. सो तिच्या उदारतेमुळे तिच्यावर तिचे कर्मचारी प्रेम करतील का? होऊ शकतं. मेलव्होलन्स. मेलव्होलन्स म्हणजे काय? दुर्भावना. आपल्या मनामध्ये जे दुर्भावना, द्वेष, मत्सर जो असतो, त्यामुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या कर्मचाऱ्यांद्वारा प्रेम केलं जाईल का? नाही. आणि कॉन्डोलन्स म्हणजे काय? संवेदनशीलता ज्याला आपण म्हणतो. सो हे पण आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन बी जे आहे, तिच्या उदारतेमुळे तिचे कर्मचारी तिच्यावर प्रेम करायचं असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. देअर इज अ ब्लँक ग्रोथ ऑफ फ्लॉवर्स इन ट्रॉपिकल कंट्रीज. ज्या ट्रॉपिकल कंट्रीज आहेत, त्या ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये ग्रोथ आपल्याला फ्लॉवर्समध्ये पाहायला मिळते. मग कशा प्रकारची ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते? तर पायस म्हणजे काय? तर पायस म्हणजे पवित्र. सो पवित्र ग्रोथ पाहायला मिळेल का? नाही. ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये पवित्रतेमुळे ग्रोथ मिळेल असं नाही. त्यानंतर प्लेंटी आहे. प्लेंटी म्हणजे काय? तर प्लेंटी म्हणजे खूप. सो देअर इज अ प्लेंटी ग्रोथ. आता आहे, तर असल्यामुळे आपण प्लेंटी म्हणू शकत नाही. सो देअर इज अ प्लेंटी ऑफ ग्रोथ असं जर म्हटलं असतं, तर आपलं सेंटेन्स बरोबर झालं असतं. पुढे बघा, लक्झरियंट म्हटलेलं आहे. लक्झरियंट म्हणजे काय? रिच. लक्झरियंट म्हणजे काय? रिच म्हणजे भरपूर मात्रेमध्ये. सो देअर इज अ रिच ग्रोथ ऑफ फ्लॉवर्स इन ट्रॉपिकल कंट्रीज. ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर होईल. पॉवरफुल म्हणजे शक्तिशाली, आणि शक्तिशाली ग्रोथ आपल्याला म्हणता येणार नाही या सेंटेन्ससाठी. पुढे बघा, देअर आर ब्लँक एरर इन युअर असाइनमेंट. तुझ्या असाइनमेंटमध्ये अनेक एरर्स आहेत. एरर्स म्हणजे काय? तर एरर्स म्हणजे चुका. आणि चुकांना आपण काय करतो? संख्येत मोजू शकतो. 1 चूक, 2 चूक, 3 चूक. सो या ठिकाणी बघा, अबंडंट. अबंडंट म्हणजे काय? भरपूर ज्याला आपण म्हणत असतो, किंवा ज्याला आपण रिच किंवा प्रचूर असं म्हणत असतो, की त्याचं प्रमाण जे आहे ते भरपूर आहे. संख्येसाठी अबंडंट वापरलं जाणार नाही. म्हणून ऑप्शन 1 आपलं कॅन्सल होईल. सफिशियंट म्हणजे काय? पर्याप्त. सफिशियंट म्हणजे काय? पर्याप्त. आणि यासाठी पण आपण 1, 2, 3, 4 असं काउंट करत नाही. सो ऑप्शन बी कॅन्सल होईल. मल्टीफोल्ड म्हणजे काय? तर मल्टीफोल्ड म्हणजे भरपूर. तर तुझ्या असाइनमेंटमध्ये भरपूर चुका आहेत, असं आपण मल्टीफोल्ड हा शब्द वापरून करू शकत नाही. कारण मल्टीफोल्ड हा शब्द क्वांटिटीसाठी वापरला जातो. सो ऑप्शन सी कॅन्सल होईल. न्यूमरस हा संख्येसाठी वापरला जातो. सो न्यूमरस म्हणजे एकापेक्षा जास्त, अनेक. म्हणून ऑप्शन डी आपलं करेक्ट आन्सर होईल, की तुझ्या असाइनमेंटमध्ये न्यूमरस एरर्स आहेत. कारण एरर्सला आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असं काउंट करू शकतो. म्हणून एरर्स काय होईल? काउंटेबल नाउन होईल. प्लुरल काउंटेबल नाउन असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला न्यूमरस यूज करावा लागेल. सफिशियंट, अबंडंट आणि मल्टीफोल्ड हे आपण अनकाउंटेबल नाउनसाठी यूज करतो, जे ऑलरेडी आपण चॅप्टर 1 मध्ये पाहिलेलं आहे. ब्युटिफुल रेड रोजेस ब्लँक द ब्राइड्स हेअर. ब्युटिफुल म्हणजे सुंदर, रेड म्हणजे लाल, आणि रोजेस म्हणजे गुलाबाची फुले. द ब्राइड्स हेअर. ब्राइड्स म्हणजे कोणची वधू आहे ती, तिच्या हेअरला, तिच्या केसांना जे ब्युटिफुल रेड रोजेस होते, ते अट्रॅक्ट करत होते, आकर्षित करत होते. चुकीचं होईल. ॲडॉन म्हणजे काय? तर ॲडॉन म्हणजे डेकोरेट करत होते, सुशोभित करत होते. ब्राईडचे जे हेअर आहे, त्या ब्राईडच्या हेअरला ब्युटिफुल रेड रोजेस सुशोभित करत होते, डेकोरेट करत होते. आणि म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. अट्रॅक्टेड आणि अल्युअर दोन्ही एक प्रकारचे शब्द आहे. अल्युअर म्हणजे काय? मोहित करणे, संमोहित करणे. आणि अट्रॅक्ट म्हणजे काय? आकर्षित करणे, चार्म करणे. ॲडजंट म्हणजे तहकूब करणे, हे सगळ्यांना माहिती असेल. म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल.
पुढे बघा आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्पेलिंग फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. खाली दिलेल्या ऑप्शन्स मधनं करेक्ट स्पेलिंग जे आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. बघा डेमो आहे. डेमो म्हणजे पीपल आणि क्रेसी, क्रेसी म्हणजे शासन बरोबर आहे. प्रोफेसीचं स्पेलिंग बरोबर आहे. ॲरिस्टो बरोबर, क्रेसी बरोबर. ब्युरोक्रेसीचं स्पेलिंग मात्र या ठिकाणी चुकीचं आहे. ब्युरोक्रेसीचं स्पेलिंग बघा BUREAU असं आपण लिहायचं. सो आधी काय लिहायचं? बुरे. बुरे लोग होते हैं तो बुरे लिहायचं. त्यानंतर एयू लिहायचं आणि पुढे क्रेसी म्हणजे शासनतंत्र. क्रेसी म्हणजे काय? शासनतंत्र. गव्हर्नमेंट, फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. सो बुरे. सो हे होईल ब्युरोक्रेसीचं करेक्ट स्पेलिंग लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सांगितलं. पुढे बघा आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्पेलिंग फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. पहिला शब्द आहे अडल्टरेशन. अडल्टरेशन म्हणजे काय? भेसळ करणे. सो याचं करेक्ट स्पेलिंग हे असणार आहे. आधी आपल्याला अडल्ट लिहावं लागेल. आधी आपल्याला अडल किंवा ॲडोल लिहा, त्यानंतर TERA टेरा लिहा, त्यानंतर अडल्टरेशन लिहा TION. सो हे आपलं करेक्ट स्पेलिंग होईल. इथे बघा अडल्ट्रॅशन केलेलं आहे, हे चुकीचं होईल. बाकीचे सगळे स्पेलिंग्स जे आहेत ते बरोबर आहे. ॲडव्हान्समेंट म्हणजे प्रगती. ॲडुलेशन म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीची खोटी स्तुती करणे, खोटी तारीफ करणे. ॲडमिटन्स म्हणजे प्रवेश, हे सगळ्यांना माहिती असेल. पुढे बघा सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड एज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. फिलिंग और शोविंग एक्स्ट्रीम टायर्डनेस. एखाद्या व्यक्तीला खूप थकवा आलेला आहे. एखाद्या व्यक्तीला खूप एक्झॉस्ट फील होत आहे. सो ड्राउझी म्हणजे काय? जेव्हा एखाद्या व्यक्तीला फार गुंगी येत असेल किंवा एखाद्या व्यक्तीला आपण म्हणतो की तो गोइंग टू स्लीप म्हणजे झोप येत असेल, झोपाळू. सो ड्राउझी. नर्वस म्हणजे निराश. वेरी म्हणजे थकलेला, एक्झॉस्टेड. व्हायटलाइज म्हणजे एनर्जाइज, ज्याच्यामध्ये खूप एनर्जी आहे असा. पुढे बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम दॅट कॅन बी सबस्टिट्यूट इन द फॉलोइंग सेंटेन्स. ही वॉज मर्डर्ड इन कोल्ड ब्लड. कोल्ड ब्लड म्हणजे काय? जाणून बुजून केलेलं, हेतुपुरस्सर केलेलं. सो व्हेन ब्लड वॉज कोल्ड, जेव्हा ब्लड थंड होतं तेव्हा. डेलिबरेटली म्हणजे जाणून बुजून. रिग्रेटफुली म्हणजे पश्चातापयुक्त, खेदयुक्त. इन कोल्ड वेदर म्हणजे थंड हवामानामध्ये. सो ऑप्शन 2 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. शी प्रेझेंटेड हर रिसर्च फाइंडिंग्स ब्लँक ड्युरिंग द इंटरनॅशनल सायन्स कॉन्फरन्स लास्ट वीक. बघा शी प्रेझेंटेड काय आहे? व्हर्ब आहे, V2 आहे. हर रिसर्च झाला ऑब्जेक्ट. हर रिसर्च फाइंडिंग तिने प्रेझेंट केलेलं आहे. परंतु हे रिसर्च फाइंडिंग तिने कसं केलेलं आहे? ड्युरिंग द इंटरनॅशनल सायन्स. जे फाइंडिंग तिने प्रेझेंट केलं ते कशा तरी पद्धतीने केलं असेल म्हणून या ठिकाणी ॲडव्हर्ब येईल. सो कॉन्फिडन्स इज नाउन म्हणून ऑप्शन 1 कॅन्सल. कॉन्फिडंट इज ऑल्सो नाउन म्हणून ऑप्शन कॉन्फिडंट एडजेक्टिव्ह आहे म्हणून या ठिकाणी ऑप्शन 2 कॅन्सल होईल. कन्फाइड व्हर्ब आहे म्हणून ऑप्शन 4 कॅन्सल होईल. हेच फक्त या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय? एक ॲडव्हर्ब दिसतोय आणि म्हणून ऑप्शन सी जे आहे 3 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. The following sentence has been split into 4 segments. Identify the segment that contains grammatical error. शोधा एरर कोणता आहे? शी विल फिनिशेस म्हटलेलं आहे. सो विल जर आहे या ठिकाणी तर या विल नंतर आपण व्हर्बचा फर्स्ट फॉर्म घेतो आणि हा फिनिशेस जो आहे हा V1 प्लस एस आहे म्हणून हा चुकीचा आहे. सो ऑप्शन 1 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके. पुढे बघा आय ब्लँक हिम बिफोर वी मेट ॲट दी पार्टी. आता हा बिफोरचा पार्ट ऑलरेडी मी टेन्समध्ये कव्हर केलेला आहे की बिफोर नंतर इझिली या ठिकाणी सब्जेक्ट आणि सब्जेक्ट नंतर हा काय आहे? V2 आहे. तर मग बिफोरच्या आधी काय पाहिजे? पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे हॅड प्लस V3. म्हणजे आय नंतर हॅड येणारच आणि त्या हॅड नंतर V3 येणारच. असं सेंटेन्स आपल्याला ऑप्शन्स मधनं शोधायचं आहे. इथे हॅड आहे, इथे V3 सीन आहे म्हणून ऑप्शन 1 बरोबर. इथे ING आहे म्हणून कॅन्सल. हा V2 आहे म्हणून कॅन्सल. इथे हॅव आहे म्हणून कॅन्सल. सो ऑप्शन 1 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा. ऑल ह्युमन बीइंग्स मस्ट लर्न टू लिव्ह इन विथ नेचर. की प्रत्येक ह्युमन बीइंगने शिकायला पाहिजे, शिकायलाच पाहिजे टू लिव्ह विथ नेचर. नेचर सोबत कशासाठी? कसं राहायला शिकलं पाहिजे? तर काइंडनेसमध्ये राहायला शिकलं पाहिजे, आनंदामध्ये राहायला शिकलं पाहिजे. ॲडमिरेशन म्हणजे स्तुतीमध्ये, की हार्मनी. हार्मनी म्हणजे मिलाफ, की त्याच्यासोबत आपण काय केला पाहिजे? एक मिलाफ केला पाहिजे. एक प्रॉपर आपली काय झाली पाहिजे? हार्मनी झाली पाहिजे. लिव्ह इन हार्मनी, की आपण त्यांच्यासोबत लिव्ह इन हार्मनी झालो पाहिजे. त्यांच्यामध्ये व्यवस्थित आपण सेट झालो पाहिजे. इफ युअर ॲक्शन्स आर ब्लँक व्हॉट यू से नो वन इज गोइंग टू बिलीव्ह यू. आणि यासाठी दिलेलं आहे कॉन्ट्रारी फॉर. सो या ठिकाणी आपण जर पाहिलं कॉन्ट्रारी म्हणजे काय? एक्झॅक्टली विरोधात असणे. सो त्यानंतर फॉर वापरलं जात नाही, विथ वापरलं जात नाही, टू वापरलं जातं, ॲट वापरलं जात नाही. ऑप्शन सी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल.
आणि अशा प्रकारे आजचे आपले 20 क्वेशन्स जे आहेत ते या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. सो अशा प्रकारचे प्रश्न जर आपल्याला हवी असतील दररोज प्रॅक्टिससाठी तर त्यासाठी आपलं Telegram चॅनल आहे. या हा जो व्हिडिओ आहे याखाली एक डिस्क्रिप्शन बॉक्स असेल त्यामध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन आपण क्लिक करून अशा प्रकारचे विविध प्रश्न रोज आपण अटेम्प्ट करू शकतात. रोज तुम्हाला 10-10 प्रश्न, 20-20 प्रश्न क्विज म्हणून दिले जातात. त्या प्रश्नांचं तुम्ही चांगले प्रॅक्टिस करू शकता. आणि सोबतच आपल्याला जर इंग्रजी व्याकरण, शब्दसंग्रह, पी-वाय-क्यूज, टी-सी-एस, आय-बी-पी-एस, एम-पी-एस-सी या सर्व पॅटर्ननुसार कोर्स जॉइन करायचा असेल, तर एस-के एज्युकेशन ॲपवर उपलब्ध आहे, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे. आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करा. आपलं चॅनल तुम्ही हे सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो. इथेच थांबतो. थँक सो मच. टेक केअर. बाय. जय हिंद. जय भारत.